नमस्कार. 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 नाव सांगा. नाव माझं कविता शिरीष जावळे. मोठ्याने बोलाल. कविता शिरीष जावळे. हा. आणि माहेरचं नाव. कविता नाना जाधव. हा. कविता नाना जाधव. का आवाज असा बसलाय? द्या ओळख करून सगळं. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा मोठा मुलगा अजय. हा. हा छोटा मुलगा विजय. बरं. ह्या सासूबाई. नमस्कार. ही माझी छोटी बहीण. हा. हा माझा भाऊ. ह्या काकी. बर. ह्या जाऊबाई. नमस्कार. त्या पण काकी. हा. त्या पाठीमागच्या पण काकी. काकी. त्या पण काकी. भरपूर काकी आहेत. सुरुवात करूया गप्पांना. आणि हे सगळे उभे आहेत ते सगळं आमचं एअरपोर्ट कॉलनीचा परिवार. अरे आज विमान उडणार नाही बघ. नमस्कार. पहिली माहेर कुठलं? माहेर माझं शिरूर. शिरूर. शिरूर म्हणजे कुठे? पुण्याजवळ. हा पुण्याचं. जाता का? हो जाते. कोण कोण असतं? माहेरी आई वडील 2 भाऊ आहेत. काय करतात भाऊ? भाऊ एक शाळेमध्ये, एक कामाला जातो. आणि त्यांचं लग्न झाली? नाही. लहान आहे? हो लहान. आणि बाबा काय करतात? बाबा असंच शेती करतात. शेती करतात. तुम्ही कधी केलंय शेतीत काम? नाही. का? कधीच नाही? नाही म्हणजे नेलंच नाही. नेलंच नाही का? आई वडिलांनी नाही नेलं. आई वडील करतात शेती? हो करतात. तुम्हाला लहानपणी असं कधीच वाटलं नाही की आपण शेतीत जावं, काम करावं थोडंसं बाबांबरोबर? जावंसं वाटलं पण नाही नेलं. नाही नेलं. कशी होती एकूण परिस्थिती घरची? म्हणजे मध्यम होती. मध्यम होती. मध्यम. आणि मग काय करता तुम्ही मुंबईत आता घरी? आता मी हाऊसवाईफ. हाऊसवाईफ. मग तुम्हाला बाहेर जायला मिळतं? हो भेटतं. एकट्या मुंबईत फिरलाय? नाही एकटे. का? गाड्यांची खूप भीती वाटते. कुठेच नाही गेला? म्हणजे मुंबईच्या बाहेर नाही गेलं. मग एकट्या कुठपर्यंत फिरता? नाही एकटे गेलेच नाही मी. अंधेरी सोडली तर मग नाही. म्हणजे एवढ्या भागात खरेदीला वगैरे कोण जातं? आम्ही 2 जणी जातो, सासूबाई आणि मी. पण एकटी नाही? नाही एकटीला भीती वाटते रस्ता क्रॉस करायला वगैरे. नाही, आम्ही सांगितलं की आता या होम मिनिस्टरच्या खेळामध्येच इथून निघायचं आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसवरती जायचं, तर कसं जाल सांगा पटकन? नाही जाणारच नाही? जाणार. मला घेऊन जा, आता जायचंय तिथपर्यंत. कसं नेणार सांगा? मग वहिनी समजा डोंबिवलीला मिस्टरांबरोबर फिरायला गेलात आणि हरवला तर काय कराल? कशा याल तुम्ही? मी आज सर्वात आधी सासूबाईला फोन करेल. फोन बंद असतील तर मग येईल एकटीच. कशी येणार? असं विचार. काय विचाराल डोंबिवली? म्हणजे डोंबिवलीवरून इकडे विलेपार्लेमध्ये यायला कोणतं ट्रेन आहे असं विचार. आणि मग विलेपार्ल्याला आलात की याल? हा. म्हणजे तुम्ही आता एकट्या जर जाऊ शकत नसाल तर मिस्टरांना सांगतो यांना घेऊन जा आणि कुठेतरी हळूच सोडून घरापर्यंत या. बघूया वहिनी कशा येतात घरी. चालेल वहिनी, हा खेळ खेळूया आपण आज? हो चालेल. हा, तुम्हाला घेऊन जातो कुर्ल्याला आणि सोडतो. चालेल. वहिनी, खरं तर मुंबईत फिरत असताना एकमेकाला आधार देणारी, एकमेकाला रस्ता योग्य दाखवणारी बरीच मंडळी आपल्या अवतीभोवती फिरत असतात. आणि पोलिसांसारखे मित्र आहेतच ना, त्यांना विचारलं की ते सांगतात. हा. नमस्कार. नमस्कार. काय करता आपण? मी सागर पर्यटनमध्ये आहे, ऑफिस असिस्टंट म्हणून. हो. बरं, मग मला सांगा, लग्न झालं शिरूरला? नाही, कुठे झालं? शिरूरला. शिरूरमध्ये. हो. तुमचं गाव कुठलं? माझं रांजणगाव, महागणपती. महागणपती. मग तिकडनं लग्न करून यांना इकडे घेऊन आलं? हो. आणि मुंबईत तुम्ही त्याला फिरायला नेता की नाही? हो नेतो. कुठे कुठे नेता? आणि गेटवेला जाऊन आलो, जुहू चौपाटी, हां. परत दादर चैत्यभूमी वगैरे आम्ही तिकडे जाऊन आलो. जाऊन आलाय? हो. बरं, वहिनींना एकटीला जायचं असेल तर कसं पाठवाल? त्या घाबरतात, म्हणतात मी एकटी कुठेच जात नाही ती मुंबईत. कुठेच जात नाही मुंबईत एकटी. मग कसं कराल तुम्ही? त्यांना पुढच्या 8 दिवसात जर सगळी मुंबई एकटीने फिरायची असेल तर काय ट्रेनिंग द्याल? माझ्याकडे एक उपाय आहे, तुम्ही काय कराल सांगा? मुंबई दर्शनची गाडी आहे, तिला ती पूर्ण ते हे करून देऊ शकतो. मुंबई दर्शन गाडीमध्ये बसवणार आहेत तुम्हाला ते आता? पण तुम्ही जरा कॉन्फिडन्स दिला पाहिजे त्यासाठी. हो आहे. तुम्ही जरा नेलं पाहिजे त्यांना अधूनमधून. हो. हा, साठी नाक्याला वगैरे घेऊन जा आणि सोडून या वहिनींना. बघूया तिथून येतात का. लांब उभे राहून लक्ष ठेवा. हा, याल वहिनी? मला असं वाटतं हाय
टाकी नाक्याला सोडला ना तर येईल. आणि दहीसरला नाही. नाही, मुलुंडला, नाही. कुर्ला, मग त्या साईडला गेलीच नाही. आणि तुम्ही लांब लपून राहायचं, काय करतात ते बघायचं, लक्ष ठेवायचं त्यांच्यावर. असंच नाही तर करणार. खरंच जायच्या गाडीवर एसटी शिरूर, एसटीत बसून शिरूर. वहिनींच्या स्वभावातलं काय म्हणजे कुठला स्वभाव खूप आवडतो तुम्हाला? म्हणजे शांत आहे, समजूतदार आहे. आणि कधी जर म्हणजे असं काय मूड ऑफ असेल, नर्वस असेल तर म्हणजे हे करते, सांत्वन देते, व्यवस्थित मूड क्लिअर करते माणसाला. अरे वा, काय वहिनी, बरं आहे. बरं, यांचं घरात लक्ष असतं वहिनी? हो असतं. असतं. प्रश्न विचारले तर उत्तर देतील? हो देते. चला मग विचारूया. मला सांगा, आतमधल्या भिंतीवर एक पोस्टर, त्या पोस्टरमध्ये बैलगाडीमध्ये किती माणसं बसली? रेल्वेगाडीमध्ये 3 जण आहेत, 2 स्त्रिया आणि 1 पुरुष. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलं. बरं तुम्ही सांगा, मिस्टरांचा आवडता गायक कोणता? किशोर कुमार. बरं वहिनींची आवडते गायिका कोणत्या? हा? कोणत्या वहिनी गायिका आवडतात? लता मंगेशकर. लता मंगेशकर. आणि आता ही म्हण पूर्ण करा वहिनी, हे वाचा. काखेत कळसा. गावाला वळसा. म्हणजे काय? म्हणजे एखादी वस्तू आपल्याजवळ आहे आणि आपण तीच घरभर शोधत फिरतो आणि नंतर कळतं की ती वस्तू आपल्याजवळच आहे म्हणून. अभिनंदन. 1, 2, 3 हे 300 रुपयाचं बक्षीस मिळालं, कारण 3 उत्तरं बरोबर आली. भेटूया यांच्या परिवारात. नमस्कार. या सासूबाई का? हो ह्या सासूबाई. मी आल्यापासून बघतो त्या खूप खुश आहेत, आनंदी आहेत. तुमची इच्छा होती मी घरी यावं, मला वाटलं वहिनींची इच्छा होती मी घरी यावं, पण आता खुश आहात ना? बरं, मगाशी मी त्यांना विचारलं की एकट्याच्या कधीच फिरत नाहीत. म्हटलं उद्या तुम्हाला मिस्टरांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी टर्मिनस वरती जाऊन ये. तर त्या म्हणाले मी कशी जाणार? मग म्हटलं आणि उद्या हरवलात तर? मी सासूबाईंना फोन करीन म्हणाले. म्हणजे सासूबाई जेव्हा ज्या अर्थी त्या पहिल्यांदा असं नाही म्हणाल्या मी मिस्टरांना फोन करीन, तर त्या सासूबाईंना, म्हणजे सासूबाई या नुसत्या सासूबाई राहिलेल्या नसून तुमच्या मैत्रीण झालेल्या आहेत. मग सासूबाई येतील असं वाटतं तुम्हाला? हो येते. हा मोबाईल घ्या, घ्या, बोला सासूबाईंशी फोनवर. मला बघायचंय कसं बोलाल. घ्या वहिनी, घ्या घ्या फोन, घ्या, बोला. नंबर नका लावू, फक्त बोला आता. हा लावला, बोला. हॅलो. बाकीच्या नाही, दोघं. बोल कविता. हॅलो आई, मी इथं हरवलेली आहे. मग मी काय बोलू, थांब मी येते आता तुला शोधायला. हा हरवलेली आहे. हा मग पुढे काय विचाराल तुम्ही? तिथे सांगून राहा, मी येते तुला न्यायला तिथे. उल्हासनगर. उल्हासनगरला. हा उल्हासनगर. कुठच्या एरियामध्ये आहे सांग ना. स्टेशनच्या बाजूला आहे का बस स्टॉप पाशी आहे का पुढे दुकानापाशी आहे असं सांग ना. बस स्टॉप जवळ. हा बस स्टॉप जवळ आहे. हा तिथे येते मी तुला न्यायला. उल्हासनगर मध्ये एकच बस स्टॉप आहे? आल्या, असं झालं की काय सासूबाई येईपर्यंत तिथंच बसणार. बरं, आता तुम्ही एक वाक्य अभिनय करून दाखवायचं, मिस्टरांनी ओळखलं तर तुम्हाला बक्षीस मिळेल. वेळ झाली सुरू. सगळेजण विमानाने, सगळेजण विमानाने, सगळेजण विमान, सगळेजण विमानाने, कुटुंब, कुटुंब विमानाने फिरायला जाऊया. अभिनंदन. 1000 रुपये. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. वहिनींचं पहिल्यापासून असं करून विमान काय उडत होतं.